नमस्कार, मी अरुण ओटवकर. ओळखत असालच, कारण आज हाच अरुण रहिवाशांच्या नजरेत खोटा ठरला आहे, लबाड अशी माझी काल मला स दाखवण्यात आलं. का तर माझ्यामुळे जे आज आंदोलन चालू आहे उपोषणाचं, त्यात मग मी काहीतरी चुकी केली. असो, तुम्ही जे समजत असाल मी चुकी केली मान्य आहे, पण काय मुद्दे मांडले आणि काय चुकी केली हे तुम्हा रहिवाशांनी हे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आज माझी पत्नी ही नियोजितची अधिकृत सभासद आहे. नियोजित जी संस्था आहे आपली घर लढायची, त्याचे आम्ही अधिकृत सभासद आहोत. तर आमचा हक्क नाही का बोलायचा? म्हणून आम्हाला कुठलं व्यासपीठ नाही आहे. जसं या पदाधिकाऱ्यांना एक संस्था हे व्यासपीठ आहे, कुठेतरी त्यांना जे स्टेज असतं त्याचे बोलायचं व्यासपीठ असतं. आम्हाला व्यासपीठ नाही आहे. आम्हाला व्यासपीठ हे सोशल माध्यमच आहे. म्हणून मी सामाजिक माध्यमांवरती असतो आणि त्यातून मी व्यक्त होत असतो. आणि अशा कॉलनीत कितीतरी ग्रुप आहेत, त्याच्यावरती चर्चा होत असतात. त्याच अनुषंगाने आम्ही एक जे वसाहतीत जे काही रहिवासी आहेत त्या लोकांनी एक ग्रुप बनवला होता. तर त्याच्यावरती तो ग्रुप आम्ही का बनवला होता, तर जे सध्या पूर्वी काय असायचं, मॅसेज असायचे, त्यात गृहनिर्माण आपल्या जो घर लढायचं जे मॅसेज असायचे त्याच्या खाली 4 संस्थांची नावं असायची. महत्त्वाचं म्हणजे नियोजित, प्रथम नियोजित असायचं आपली जी संघीय संस्था आहे त्याचं. त्यानंतर गव्हर्नमेंट क्वार्टर्स रेसिडेन्स असोसिएशन असायचं. त्यानंतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची संघटना असायची. त्यानंतर ज्या आपल्या विभागात नारी शक्ती आहे, त्या ॲक्च्युली ती शक्ती आहे, ती कुठली संस्था नाही किंवा संघटना नाही, पण त्यांचा आदर व्हावा म्हणून ते एक नाव असायचं. मग सध्या काही महिन्यापूर्वी जेव्हा काही दिवसापूर्वी असे मॅसेज व्हॉट्सअपवरती वगैरे यायला लागले. काही लोक बोलतात ओटवकर हा व्हॉट्सअपवरती वगैरे असतो, तसा असतो, असं करत असतो, चर्चा करत असतो, काय काय नको ते टाकत असतो. अरे ते माझं आहे, माझं ते काम आहे. मी सोशल माध्यमांवर करतो. आज माझी सोशल माध्यमावरती पण माझी एक इमेज आहे, ती मी जपून मी तसा तिथे कार्यरत असतो. तुमच्यासारखं माझ्याकडे कुठल्याही संस्थेचं पद नाही किंवा माझ्याकडे व्यासपीठ नाही. माझ्याकडे तेच एक व्यासपीठ आहे, म्हणून मी त्याच्यावरती असतो. असो, मग जर तुम्ही सोशल माध्यमांवरती अशा मॅसेज टाकता संस्थेचे, जर तुमच्याकडे अधिकार होते की पत्रक काढावं, कुठेतरी फलक लावावा, मग तुम्ही आमच्या ग्रुपवरती वगैरे मॅसेज टाकायला आम्हाला का सांगता? त्यावेळेला आमचे ग्रुप्स लागतात, व्हॉट्सअप ग्रुप्स वगैरे, आणि त्याच्यावरती आम्ही चर्चा केली तर ते तुम्हाला चुकीचं वाटतं. हा प्रॉब्लेम होता. आम्ही चर्चा करतो, आम्ही काय वाईट नाही चर्चा केली. ती काल जो प्रसंग झाला आहे तो मी काही वेळाने तुम्हाला सांगतो काय झालं ते. अक्षरशः आज ना मी एक रहिवासी म्हणून मला ते वाईट वाटलं. तुमच्यासारखाच मी सामान्य रहिवासी आहे, मी कुठला पदाधिकारी नाही. माझी मिसेस गकोरेची पदाधिकारी होती कमिटीवरती, पण मी ती आता नाही आहे, कारण गकोरेचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यामुळे माझी पत्नी ही आता गकोरेच्या पदावरच नाही आहे. म्हणून मी ते अधिकृतपणे सांगत नाही की माझी पत्नी आता पदावर आहे, कारण ती कार्यकारी ती काय त्यांनी वाढून घेतली आहे, मुदतवाढ वगैरे, हे त्यांना संस्थेला माहीत. पण माझ्या पत्नीची मुदतवाढ आम्ही घेतलेली नाही आहे. तिचा कार्यकाळ संपला, आमचं काम संपलं. आता गकोरेच्या कमिटीवरती कोण आहेत, काय आहेत, कुठल्या पदावर कोण हे आम्हाला काही माहीत नाही. आम्ही फक्त आता माहिती घेत होतो ती नियोजितची गृहनिर्माणची संघीय संस्था आहे त्याबद्दल. तर मुद्दा काय आला की ज्या वेळेला पूर्वी 4 संस्थांची नावं असायची, नारीशक्ती ही एक महिलांचा एक ग्रुप आहे मोठा वसाहतीतील, ते आपल्याला एक शक्ती म्हणून ती सोबत आहे. पण ज्या 3 संस्था आहेत त्यांची नावं असायची. पण मागील काही मॅसेजेसमध्ये असं मला आढळायला लागलं की नियोजित हे नाव नाही, चतुर्थ श्रेणीचं नाव नाही. मग मी एक सामान्य रहिवासी म्हणून मला प्रश्न पडणार नाही की हा काय प्रकार आहे? मग त्याच्यावरती आमच्या व्हॉट्सअपवरती चर्चा चालू होत्या. आमचा उपोषणाला किंवा कुठल्याही गोष्टीला विरोध नव्हता. पण आज चर्चा झाली, काही लोक त्या वसाहतीतील लोकही चर्चेत सहभागी झाले. त्यांनी आपापले मुद्दे मांडले. काही त्यात राजकीय ह्याच्यातली माणसं होती, रहिवासी होते, ते वेगवेगळ्या प्रकारे चर्चा करत, ते पण आम्ही बाजूला ठेवलं आणि आम्ही एक रहिवासी म्हणून चर्चा करत होतो. आम्हाला फक्त एवढंच उत्तर हवं होतं की तिकडचं नियोजित नाव हे
का काढण्यात आलं? जर तुमचा होता असं काढायचं तर मग ते जाहीरपणे तुम्ही रहिवाशांना सांगायचं होतं. मग ही परिस्थिती आलीच नसती. ही संस्थेची जबाबदारी नाही का? पदाधिकाऱ्यांची जबाबदारी नाही का? फक्त ते त्यांच्या कार्यालयात काही लोक मिळूनच फक्त निर्णय घेणार? ही 3,500 लोकांची संस्था आहे. आज तुम्ही शासनाकडे 3,300 लोकांसाठी घरं मागता आणि तुम्ही 10-12 जणच निर्णय घेणार आणि ते तुम्ही न सांगता काही हे नाही आणि व्हॉट्सअपवरती टाकणार फक्त. ते पण आमच्याच ग्रुपमधनं वगैरे कुठेतरी व्हायरल करायचे आणि तुम्ही लोकांना आवाहन करण्यासाठी सांगायचं. जर असते तर मग शासकीय आपल्या शासकीय रहिवाशांचा प्रॉपर अधिकृत ग्रुप का नाही, जिथे फक्त सभासद असतील? तेही करत नाहीत संस्था. बाकीच्या गोष्टीसाठी ओटवकर किंवा आणि इतर लोकांचे ग्रुप लागतात तुम्हाला. हो ओटवकर सर, जरा तुम्ही मॅसेज पाठवा, ह्या ग्रुपवरती चौकाच्या ग्रुपवरती मॅसेज पाठवा, त्या ग्रुपवरती मॅसेज पाठवा सदर. मग तुम्ही अधिकृतप्रमाणे नोटीस बोर्ड आहे त्याच्यावरती एक नोटीस लावायची होती की सदर असं असं आहे, घडत आहे. मग आम्ही कशाला चर्चा केली असेल किंवा कुठे आम्ही झालं? काही पदाधिकारी सांगत होते, तुम्ही पदाधिकारी बोलतो की कार्यालयात यायचं होतं आम्ही मग आम्ही तुम्हाला उत्तर दिलं असतं. गेले होते, माझे सहकारी गेले होते. त्यांच्यावरती काय प्रसंग आला हे सोशल मीडियावर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती चर्चा झाली, त्याच्यावरही वाद झाले. तेव्हा काही लोक आम्हाला बरोबर बोलत होते की बरोबर आहे, आपल्याला प्रस्ताव का नाही दाखवला जात. महत्त्वाचं म्हणजे आज संस्था कुठलीही असून दे, जर गकवारे करत आहे तर मग गकवाऱ्यांनी का नाही जाहीर सभा लावल्यात आतापर्यंत? शेवटची सभा ही रहिवाशांनी कधी अनुभवली आणि कधी बघितली ही तुम्हीच विचार करा. खरोखर रहिवाशांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे का? तर काल जो प्रसंग झाला आहे तो आता मी सांगतो. आम्ही जी चूक केली, चूक नाही म्हणता येणार मी त्याला, चूक नाही. आमची चर्चा होती एक ठराविक मुद्द्यांवरती, 2-3च मुद्दे होते आमचे. आम्ही काय कुठला मोठा विरोध नाही केलेला. जसे काही लोक संस्थेतीलच पदाधिकारी आपापसात भांडत असून आताही भांडण चालू आहे मुख्य प्रवर्तक आणि गकवाऱ्याच्या पदाधिकाऱ्यांची, हे मी तुम्हाला इथे नमूद करतो. आणि त्यातूनच आमचा रहिवाशांचा त्यात बळी गेला आहे. जे चांगल्या आणि चांगल्या मनाने चांगल्या निस्वार्थपणे आम्ही चर्चा करत होतो त्याच्यात आमचा बळी गेला. आम्हाला रहिवाशांसमोर असं दाखवण्यात आलं की आम्ही विरोध केला, आम्ही संस्थेच्या विरोधात बोललो. आम्ही संस्थेच्या विरोधात बोललो नाही. आम्ही जी संस्थेचं नाव नव्हतं येत त्याच्यासाठी आम्ही फक्त आवाज उठवला होता की आम्हाला संस्थेचं नाव हवं आहे तिकडे, कारण आम्ही त्या संस्थेचे अधिकृत सभासद आहोत. जर तिकडे आमची संस्थाच नाही दिसत तर आम्ही घर कोणाकडे मागणार? हा प्रश्न तुम्हाला रहिवाशांनाही पडेल. आज चतुर्थ श्रेणी गव्हर्नमेंट क्वार्टर्स रेसिडेंट म्हणजे गकवारीचे तुम्ही सभासद आहात का? हा प्रश्न चतुर्थ श्रेणीमधील कर्मचाऱ्यांनाही पडला होता. ते आमच्याशी संपर्कात होते. त्यातील अजूनही काही लोक अजून संभ्रमात आहेत. पण आज ते भावनिक उपोषणाचा जो मुद्दा झाला, ठीक आहे, चांगला आहे, उपोषणाला यश मिळालं. 5 जण उपोषण करतात आहेत, त्यांनी आपला जीव तिथे लावलेला आहे, त्याला यश मिळतं आहे, चांगलं आहे. पण आज त्या यशाचं जर तुम्ही भांडवल करत असाल की एखाद्याला तिकडे यायला तुम्ही मज्जाव करत असाल तर ते योग्य नाही. एक प्रकारे हा तुम्ही बहिष्कार टाकताय आमच्यावरती. काल आता झालेलं प्रकरण मी सांगतो. मी काल एवढं सगळं झालं, मी सगळं विसरलो की आपण जसे रहिवाशी पाठिंबा देतात आपण पण सगळं आता ही चर्चा सोडून मी माझ्या सहकार्यांना पण सांगितलं की याच्या पुढे चर्चा करायची नाही. हे उपोषणाच्या दिवशी मी दुपारी सगळ्यांना मेसेज टाकून सांगितलं की कोणीही आता ह्याच्या पुढे चर्चा करायची नाही किंवा कोणालाही नेगेटिव्ह बोलायचं नाही किंवा कुठलीही नेगेटिव्ह चर्चा उपोषण करतात आहेत त्यांना आपण साथ देऊ. आणि त्याप्रमाणे आम्ही कुठलीही चर्चा नाही केली. त्यानंतर जी काही झालेत, त्यानंतर प्रसंग झालेत जे संस्थेतील वादातले आहेत त्याची माहिती आम्हाला मिळाली. ती मी रीतसर संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांना मी रीतसर भेटून दिली. त्याच्यासाठी मी उपोषणस्थळी काल गेलो आणि तेथील जे संस्थेतील पदाधिकारी आहेत जे मला चांगले मानतात त्यांच्याशी मी चर्चा केली आणि मी माझी बाजू मांडली. त्यांनी ऐकून घेतली, त्यांना पण योग्य वाटली आणि मी सतत त्या उपोषणात सहभागी झालो. काल दुपारी झालो, त्यानंतर रात्री झालो माझ्या मुलासोबत. आणि मी रात्री एवढं असूनसुद्धा मी रात्री जे तुम्ही उपोषण कर्त्यांबरोबर जे जागतात त्याच्यासाठी मी पुढे आलो की मी इथे थांबतो. म्हणून मी रात्री तिकडे गेलो, घरी येऊन जेवून तिथे उपोषण बोललं रात्री सकाळपर्यंत थांबायचं म्हणून गेलो. तर तिथे मला बोलले की नाही, पोलिसांनी 5 जणांची परवानगी दिली आहे तर
इथे आता 5 जणच राहतील. ठीक आहे, मी बोललो चालेल. आम्ही काय माझं कर्तव्य केलं आणि मी तिकडे एक आपल्या रहिवासी उपोषणाला बसले म्हणून मी गेलो होतो. तर तिथे सदर त्यांची काही चर्चा चालू होती. मी आपला बाजूला उभा होतो. तर इतक्यात गव्हर्नमेंट क्वार्टर्स रेसिडेंट्स असोसिएशनचे पदाधिकारी श्री सुनील रासम इकडे आले. त्यांनी मला बाजूला बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं की अरुण, तुला आम्ही रिक्वेस्ट करतो की तू इकडे येऊ नकोस. मला खरोखर अक्षरशः तो शब्द मला काळजाला लागला. मी येऊ नको म्हणजे हा काय प्रकार आहे? तर मी बोललो का म्हणून यायचं नाही? मी तर आता तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो आहे ना, की मी इकडे काय वेगळं काम करतो. बोलतो तर सदर रासम बोलले की तू ये मागे लांब उभा राहा. अरे पण मी जेव्हा दुपारी आलो, तुमच्यात सहभागी झालो, तेव्हा मी कुठे पुढे व्यासपीठावरती काय फोटो काढायला गेलो की त्या उपोषणकर्त्यांच्या बाजूला बसलो आणि मी माझं क्रेडिट केलं. जे इतर लोक सेल्फी काढतात आहेत तिकडे, ते शासनाला पण दिसतंय. तो उपोषणाचा आता सेल्फी पॉईंट झाला आहे. जो तो येतोय उपोषणकर्त्यांच्या बाजूला बसतोय. आज त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली आणि रहिवासी तिकडे बाजूला बसून तिथे फोटो सेशन करतात. नेते आले की गोळका करतात. अरे त्यांना काहीतरी इन्फेक्शन होऊ शकतं, हे पण तुम्हाला ध्यानात नाही आहे. ठीक आहे, तुम्ही काय करा, आता आम्ही त्याच्यात मी पडत नाही. ते तुमचा पार्ट आहे, तो संस्थेचा पार्ट आहे. पदाधिकाऱ्यांची ती जबाबदारी आहे, ज्यांनी उपोषणाला बसवलं आहे त्यांची. मग सदर सुनील रासम यांनी मला सांगितलं की तिकडे तू लांब उभा राहा, कारण तुला रहिवाशांनी विरोध केला आहे. अरे वा, मला तेव्हा आनंद झाला की रहिवासी आज माझ्या विरोधात आहेत. मी जर रहिवाशांसाठी जर काही चांगलं काम करतो आहे तर रहिवाशांसाठी मी वाईट झालो. धन्य. मी खरोखर ह्या रहिवाशांना मी हात जोडून नमस्कार करतो की तुम्ही मला एवढं निस्वार्थ काम करणाऱ्या माणसाला तुम्ही आज बहिष्कार टाकताय की येऊ नको. चालेल, मला या घराची गरज पण नाही. जर असं असेल तर मी तर ह्या सांगतो, नियोजितच्या तुम्हाला भूखंड मिळाला ना, तर मला हे क्लेशातलं घर नको आहे. हे असे वादविवादातनं मिळालेलं घर कधीच कोणाला लाभत नाही. आज कितीतरी निवृत्त होऊन लोक गेलेली आहेत, त्यांना घर मिळत नाही. ते पण कुठेतरी आशेवर आहेत. जर त्यांना घर नाही मिळणार, ठराविक लोकांनाच मिळणार, तर ते कशाला हवं घर? मला नको आहे. मी हे स्वीकारणार पण नाही आता याच्या पुढे. आणि मी सदर ह्या लढ्यातून मी आज कालच ठरवलं की मी यापुढे ह्या लढ्यात कधीच सहभागी होणार नाही. जर माझ्यामुळे जर तुमच्या लढ्याला काही वेगळं वळण लागत असेल तर मग मी तिथे पाऊल उचलत नाही आहे. आणि जर पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं आहे की रहिवासी तुझ्या विरोधात आहेत, तर मला अशा रहिवाशांसोबत शासकीय वसाहती त्या घरात राहायला मला आवडणार नाही. म्हणून मी आज स्वतःच ह्या रहिवाशांच्या वागणीवरती मी बहिष्कार टाकतो आणि मी सदर हे घर नाकारतो. जरी शासनाने दिलं तरी मी तिकडे उपस्थित राहणार नाही घर घेण्यासाठी, किंवा माझं कुटुंबीय येणारही नाही. मला नको आहे असं घर, ज्या वादातून मिळालेलं घर असेल ते. राहिली गोष्ट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाही मी सांगतो की तुम्ही थोडा अभ्यास करा. तुम्ही आज न्यूजवरती सांगताय की IAS अधिकाऱ्यांनी घरं बांधली, सावलीवाल्यांना घर मिळालं, BDD चाळीवाल्यांना घर मिळालं, सगळ्यांना घरं मिळाली, भूखंड मिळाले. मग तुम्हाला का नाही 30 वर्षात मिळाले? मी पदाधिकाऱ्यांना आणि जे आतापर्यंत जे लढतात आहेत ना, बोलतात अरे आम्ही लढलो घरासाठी, मग त्यांच्यासाठी मी हा प्रश्न विचारतो, तुम्हाला का नाही 30 वर्षात घर मिळालं? सांगू उत्तर काय मी? तर तुम्ही आपापसात भांडत राहिलात. IAS अधिकारी आपापसात भांडले नाहीत, सावलीवाले आपापसात भांडले नाहीत, BDD चाळीवाल्यांचं थोडे भांडणं झालं, पण ते पण त्यांनी सामंजस्याने एकत्र येऊन सगळे यश मिळवलं. मग तुम्ही तर आज उपोषण आहे तरी पण तुम्ही संस्थेतले पदाधिकारी भांडतात आहेत. हे मी इथे प्रकर्षाने सांगतो. हे नियोजितचा सगळं जे हा घोळ झाला ना, तो ह्यांच्या वादातून झाला. पदाधिकाऱ्यांच्या त्या मुख्य प्रवर्तक दिसतात का तुम्हाला? नाही दिसत आहेत. आम्ही त्यांच्याशी होतो, त्यांना आम्ही त्यांच्यासोबत नव्हतो, आम्ही त्यांना पकडून होतो. का? तर ते नियोजित संस्थेचे मुख्य प्रवर्तक होते, त्यांची जबाबदारी होती. त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही मीडियासमोर या, तुम्ही त्या उपोषणाच्या समोर या. आम्ही काही चर्चा नेगेटिव्ह नाही केली होती. आम्ही एक निस्वार्थपणे एक रहिवासी म्हणून आम्ही 5-6 जणांनी हे सगळं
चर्चा करत होतो आणि लोकांना सांगत होतो. आम्ही काय तुमचं उपोषण किंवा तुमच्या लढायला कुठलं विरोध करत नव्हतो. आज जे रहिवासी बोलतात आहेत ना, अरुण ओटवकर आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांनी विरोध केला आपल्याला, तर त्यांना इथे उभं करू नका. अरे नका करू उभं. आम्हाला अशा लोकांची गरजही नाही, ज्यांना ना स्वतःचं डोकं वापरून लढा लढता येत नसेल तर. भावनिक होऊन चालत नसतं संस्थेत. भावनिक झालो आणि लगेच आपल्याला यश मिळालं. आज मी सांगतो, आज माझ्या परीने मी सांगतो, आज जो मी 2014 पासून आज 10 वर्ष झाले मी अतिक्रमणाचा लढा, मी माझ्या जीवाला धोका असून सुद्धा मी लढतोय. त्याच्यासाठी मी ना खर्च करतोय माझ्या कमाईतनं. वकिलाची फी देतो, RTI टाकतो, एवढे डॉक्युमेंट्स तयार केली आहेत. आज अतिक्रमणासाठी मी एवढे पुरावे जमा केले आहेत ना अतिक्रमणाच्या विरोधात, ते शासन दरबार मी माझे वकील आणि माझ्या टीमने तिथे घेऊन गेलो होतो सदर गृह खात्यात. तेव्हा तिकडच्या स्वीय सहाय्यकांनी सांगितलं की ओटवकर, तुम्ही जे हे प्रकरण आता आणताय ना, ते जर शासनाने घेतलं तर तुमचा जो घराचा लढा आहे ना, कारण ते सदर स्वीय सहाय्यक हे माझी रहिवासी आहे तिकडचे होते, ते आज मुख्य पदावरती होते. आज इथे मी नाव नाही त्यांचं घेणार, ते आज निवृत्त झाले, पण त्यांच्याशी माझी चर्चा झाली होती. कारण मला हा मुद्दा तिकडे गृह खात्यात नेऊन त्याची चौकशी लावायची होती आणि सदर काही लोकांवरती कारवाई करून घ्यायची होती, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक शासकीय कर्मचाऱ्यांवरती. पण तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ओटवकर, जर तुम्ही हा प्रकरण जर तुम्ही उच्च स्तरावरती नेत असाल तर ह्याचा परिणाम तुमच्या घर लढ्यावरती होणार, जो मालकी हक्काचं घर मागताना त्याच्यावरती होणार. कारण या अतिक्रमणात शासकीय कर्मचारी सामील आहेत, ते या संस्थेचे सभासद आहेत मालकी हक्काच्या घरामध्ये. जर त्याचं कुठेतरी चौकशी झाली, परिणाम झाला आणि तिथे जर निष्पन्न झालं की सदर घराची मागणी करणारे हे अतिक्रमणधारक आहेत, तर तुमच्या घराच्या लढ्याला स्थगिती काय, तुमचा घराचा लढाई पूर्ण होणार नाही. मग मी माझा एवढा लढा मी माझा बाजूला ठेवला तुमच्यासाठी, रहिवाशांसाठी. जाऊ दे, मी विचार केला 400-450 अतिक्रमणांसाठी मी माझ्या 3,500 लोकांचं कशाला मी स्वप्न भंग करू, एवढा मी विचार करणारा व्यक्ती. आणि आज तुम्ही रहिवासी माझ्यावरती आरोप करता की ओटवकर हा लबाड माणूस आहे, तो काहीतरी तिथे नेगेटिव्ह चर्चा करतो. का तर तुम्हाला भावनिक याच्यातनं यश मिळालं, उपोषणाला यश मिळालं. असो, उपोषणाला यश मिळालं, तुम्हाला लख शुभेच्छा आणि तुमचं जे ध्येय आहे ते परिपूर्ण हो. पण त्याच्यानंतर तरी तुम्ही आपापसात भांडू नका. जो भूखंड मिळेल तो योग्यरित्या त्याचं रिडेव्हलपमेंट करा आणि चांगले सुखात घरी राहा. नाही तर त्यावेळेला तुम्ही दादागिरी करू नका की हा माणूस नव्हता, तो माणूस नव्हता, ह्याला आपल्याला आता सहभागी करायचं नाही, आम्हीच करणार, हे काही गिरी सोडा आता. आणि जे आता तुम्ही पदाधिकारी एकाचं तोंड तिकडे एकाचं तोंड इकडे झालंय ना, त्यांनी एकत्र या, हीच मी तुम्हाला शुभेच्छा देईन. हे मला आज ना मनोगत हे व्यक्त करायचं होतं, म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवला. कारण माझ्याकडे व्यासपीठ नाही, कारण तिकडे तर मला बोलायलाही देणार नाही तुम्ही उपोषणस्थळी, कारण मी लबाड आणि इथे उपोषणाच्या विरोधात, लढाईच्या विरोधात बोलतोय. तेव्हा मला तिथे जागा नाही आहे. म्हणून माझं हे व्यासपीठ हे माझं सोशल माध्यमच आहे. त्या सोशल माध्यमातूनच मी सदर वसाहतीतील कॉलनीतील बँड्रातील समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडे कुठली संस्था नाही आहे, मी संस्थेचा कुठला पदाधिकारी नाही, पण माझ्याकडे जे तांत्रिक जे हत्यार आहेत, माझी जी सामाजिक माध्यमं, त्यांच्यामार्फत मी शासनाशी पाठपुरावा करतो. तुम्ही तरी कागदोपत्री करता, मी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. ट्विटर, ईमेल्स, ह्या व्यासपीठांचा वापर करून मी शासनाशी पत्रव्यवहार करतो. काही असतात ज्या समस्या झालेल्या आहेत लोकांसाठी, त्या सोडवत असतो. माझ्याकडे कुठला राजकीय पक्ष नाही किंवा मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही. माझ्यासाठी सर्व पक्ष हे समान आहेत. मी कुठल्याही पक्षाचा नाही किंवा संस्थेतील पदाधिकाऱ्यांचाही माणूस नाही. जे काल मला लोक बोलत होते की हा अरुण गीतेचा माणूस, मी अरुण गीतेचाही माणूस नाही. मी अरुण गीतेंना फक्त मुख्य प्रवर्तक म्हणून मी त्यांच्यासोबत राहिलो, कारण मला उत्तर हवं होतं. कारण ते नियोजितचे मुख्य प्रवर्तक आहेत. माझ्या नियोजितचं नाव का गायब झालं तेही सांगायला तयार नाही. तेही कुठेतरी काहीतरी नको ते राजकारण करतात आहेत. आणि त्याच्यातून ह्यांच्या वादातनं तुमचा जो आज उपोषणाचा जो एवढा चांगला लढा आहे एकजुटीचा, तो कुठेतरी त्याच्यावरती पाणी फेरलं जाईल ही मला भीती होती. म्हणून मी काल तिथे दुपारी आलो होतो उपोषणस्थळी. मला काय घर हवं होतं म्हणून मी तिथे आलो नव्हतो.
काहीतरी चुकीचं घडणार आहे म्हणून मी तिकडे आलो. तर तिथेही मला तुम्ही लोकांनी विरोध केला. का? तर अरुण काहीतरी वाईट गोष्टी करतो, आवाज उठवतो कसले. पण मी चुकीसाठी नाही चांगल्यासाठी आवाज उठवतो, चुकीसाठी नाही. जिथे चुकी आहे तिथे चुकी आहे, ती रहिवाशांना दाखवून देतो. त्याच्यासाठी माझं नाव खराब झालं तरी चालेल. आज मला ही खरोखर हे मी मनोगत आहे माझं एक रहिवासी म्हणून. आज माझी मिसेस सोबत असणार असती, पण आज ती कामावर आहे, कामात व्यस्त आहे. एक दिवस रविवारचा भेटतो, ती आज आराम करते. कारण तिला आज ती पण आता पदोन्नती झाल्यामुळे तिच्याकडेही कामाचा व्याप वाढला आहे. ती दमलेली असते. तिलाही मी सोबत घेतला असता. आणि मी हे शेवटचं सांगतो, आज माझा ह्या लढ्यातला कालचा माझा आज शेवटचा दिवस होता. मी तुमचा एक रहिवासी म्हणूनच राहील, पण ह्या लढ्यातला मी तुमचा एक साथीदार म्हणून राहणार नाही. ज्या साथीदारावरती तुमच्या रहिवाशांचा विश्वास नाही किंवा माझ्या पदाधिकाऱ्यांचा, मित्र तर बोलणारच नाही मी. मित्र हे मित्र असतात, मित्राची जाणीव असते त्यांना. मित्र काय करतो ना, सच्चा मित्र असेल ना त्याला बरोबर कळतं. स्वार्थी मित्रांना हे कळत नसतं. माझेच मित्र होते. मला काल एका मित्राने तिकडे बोलवलं. अरे अरुण, ते म्हणजे माझे मित्राचा राजा किरण कांबळे यांनी मला सांगितलं, माझे दशरथ मित्र आहेत जे तिथे चांगले आहेत मित्र माझे, त्यांनी मला सांगितलं, अरे अरुण, आपले मित्र उपोषणाला एवढा लढा लढतात आहेत, उपोषण करतात आहेत, तर अरुण तिकडे जा, तुझी गरज आहे. अरे एवढा शब्द जेव्हा माझ्या कानावर आला तेव्हा मी का गप्प बसू. म्हणून मी तिकडे तळमळतेने गेलो की आपले रहिवासी आंदोलन करतात आहेत, उपोषणाला बसलेत, त्यांच्यासोबत राहावं, त्यांच्यासाठी वेळ द्यावा. म्हणून मी रात्री त्यांच्यासोबत जागण्यासाठी गेलो की बाबा साहेब ते तिकडे रस्त्यावरती उपोषणाला बसले आहेत, त्यांना सोबत राहावी. जर नसेल तर आपली एक सहकार्य व्हावं. पण जर मला त्या रात्री तिकडनं हकलण्यात आलं का, तर रहिवाशांनी तुझ्यावरती नाराज आहेत रहिवासी, तू इकडे येऊच नकोस. नाही येणार मी ह्याच्यापुढे तुमच्या उपोषणाच्या इथे काय, तुमच्या लढाईतही नाही येणार. आज हा माझा शेवटचा काल दिवस होता माझा तुमच्यासोबत. आता माझा लढा हा अतिक्रमणाचा असेल. जे मी आजपर्यंत जे थांबवलं होतं ना अतिक्रमणाचं काम, ते तुम्हा रहिवाशांच्या भल्यासाठी. पण आज जर तुमच्या लढ्यात मला काही किंमत नाही, तर मी माझा लढा तरी मी कशाला अपूर्ण ठेवू. आता उद्यापासून माझा पत्रव्यवहार हा चालू होणार शासन दरबारी. त्याचा परिणाम कुठे काय होईल जे आता सांगितल्याप्रमाणे त्याला जबाबदार मी नसणार. तर मी तुमचाच विचार करून माझा लढा स्टॉप केला होता. का? तर एवढ्याशा 450 अतिक्रमणांसाठी धारकांसाठी मी माझ्या 3500 लोकांचं का नुकसान करू. पण मी नाही, आता मी कोणाचा नाही रहिवाशांचा. जर रहिवाशांनी जर माझ्यावरती अविश्वास दाखवला असेल तर मी त्या रहिवाशांवरती विश्वास का दाखवू. मी माझा लढा मी पूर्ण करणार. एक राष्ट्राचं काम करेन. जे राष्ट्राचा जो भूखंड आहे, संपत्ती आहे, ती ही जी नालायक काही शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी जी लुबाडली आहे ना, त्यांना मी आता कोर्टापर्यंत नेणार आणि त्यांना शिक्षा देणार. त्यांच्याकडनं बरोबर तो सगळं आम्ही दंडात्मक कारवाई करून घेणार. आणि ती झालीच असती. मी तेवढे पुरावे जमा केलेत. आणि एक महत्त्वाचं, जे मी पुरावे जमा केलेत ना, त्याच्यात नाव एका संस्थेचं आहे. ती म्हणजे जे आज तुम्ही बोलताय ना, गकवारे, काही जे ना हरकत पत्रत गेलेली आहेत ना, त्याच्यावरती सदर संस्थेच्या तत्कालीन जे अध्यक्ष होते, कमिटी होती, त्यांनी हा सगळा भ्रष्टाचार केला आहे, घोटाळा केला आहे, बनावट कागदपत्रांसाठी संस्थेचा वापर केला आहे आपल्या गकवारेचा. अशी आपल्या संस्थेचा गैरवापर करणारे लोक आहेत संस्थेवरती. त्यांनी हा सगळा घाट घातला. त्यात पूर्वीचे काही अध्यक्ष आहेत, त्यांचं तर आज हॉटेलच आहेत, मोठे कॉलनीमध्ये बार आहेत. काही महिला आहेत, त्यांनी स्वतःच्या स्वाक्षऱ्या दिल्या आहेत त्याच्यावरती. सगळं पुरावे आहेत माझ्याकडे. मी काय असा छोटा मोठा हा बहिष्काराचा अतिक्रमणाचा लढा लढलेला नाही आहे. मी माझा वेळ देतो आहे, माझं नॉलेज आहे ना ते तिथे वापरतो आहे, माझी ताकद वापरतो आहे, माझा पैसा वापरतो आहे तिकडे. संस्थेचा पैसा नाही वापरत आहे. जे संस्था माझ्यावरती आरोप करते, हे काम संस्थेचं होतं, आताच्या पदाधिकाऱ्यांचं होतं. जे मीडियासमोर सांगतात आहेत एवढं अतिक्रमण झालं आहे, तेवढं अतिक्रमण झालं आहे. का? तुमच्या डोळ्यात एकच अतिक्रमण झालं ना. मग संस्थेवरती कोण होतं? तुम्ही होतात ना त्यावेळेला. मग का नाही विरोध केला तुमच्या संस्थेतल्या पदाधिकाऱ्यांनी? शासनाला सांगतायत एवढं अतिक्रमण झालं आहे, तेवढं अतिक्रमण झालं आहे. तुम्हालाच माहीत आहे ते अतिक्रमणधारक कोण आहेत.
पण नाही होणार, तुमची हिंमत नाही होणार. तुमची हिंमत फक्त अरुणसारख्या सामान्य रहिवाशाला अशी दमदाटी करणं किंवा असं बहिष्कारित करणं, हे एवढ्याच तुमचं ताकद आहे. शासन दरबारी पण मी सांगतो ना, तुम्ही रोखटोकपणे भांडू शकत नाही. असो, आता मी काही जास्त बोलत नाही. मी माझं आत्मचिंतन केलं. आता तुम्ही रहिवाशांनी आत्मचिंतन करावं आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करावं. आणि तुम्ही जे वाद करताय ना, जसा पहिला तिघांचा वाद होता, त्यानंतर त्यातले एक जण गकवारीतल्या कमिटीवाले गेले, तर दोघांचा राहिला होता. त्याच्यात मी आणि माझ्या पत्नीने तो पण आम्ही बाजूला केला होता. आता पुन्हा जे उरलेले दोन संघटनेचे अधिकृत लोक होती, त्यांच्यात वाद चालू आहे. त्याच्यातनं हा सगळा प्रकार घडला. मी आताही सांगतो, मी कुठलाही विरोध केलेला नाही आहे. हा घडला आहे का, तर ह्या संस्थेतील वादामुळे अजूनही कोणाला माहीत नाही आहे की संस्थेत आताही वाद चालू आहे. आणि जे नियोजितचं नाव त्या वादातनं गायब झालेलं आहे, ते आज येणार नंतर येणार ह्याचा आम्हाला काही फरक नाही. ते कधी येऊन दे, पण आम्हाला आमचं संस्थेचं नाव हवं, कारण आम्ही तिथे अधिकृत होतो. आता तर मी त्याच्यावरती दावा करत नाही, कारण मला ते घरच नको आहे. मी ते नियोजितच्या घराच्यासाठी मी कधीच माझा हक्क दाखवणार नाही. कारण उद्या जे आंदोलन करतात आहेत ना, हे आता आज ते उद्या बोलतीलही. आज जे पुढे आहेत की तू विरोधात होता, असं तुला कसलं घर, चल निघ इकडनं, असेही बोलतील. जसे आता उपोषणाच्या स्थळावरनं मला येण्यास पाबंदी घालत आहेत. नाही येणार मी तुमच्या उपोषणासाठी. एक माणूस म्हणून मी आलो होतो, मानव धर्म म्हणून. मी काय नेता नाही तिथे फोटो काढायला किंवा तुमच्यासारखी सेल्फी काढायला मी तिकडे येत नव्हतो. मी एक आपला रहिवासी म्हणून तिकडे आलेलो काल, आणि रात्री पण आलो होतो. एक माणुसकीच्या ह्याच्यातनं रात्री मी तिथे जागण्यासाठी आलो होतो, आपले उपोषण करते आहेत त्यांच्यासाठी. पण मला तिथेही नाही दिली. बोलो एक सहकार्य करावं, चला एवढा आपण विरोध केला तर आपण त्यातनं करावं. पण त्याच्यानंतरही जर मला विरोध करायचा असेल, तिकडे येण्यासाठी मला पाबंदी घातली जात असेल, तर मला तुमच्या लढ्यामध्ये काहीही रस नाही. मी आजपासून मी सांगतो, मला तुमचं क्लेशातलं घर नको. जे आहे ते तुम्ही लढ्यातनं मिळवा, भांडणातनं मिळवा, काही करा. आज मला त्याच्याशी देणं घेणं नाही आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.